मी म्हणालो होतो ना मॅडम, आपण तुम्ही जाण्याआधी एकत्र आईस्क्रीम खाऊया म्हणून. घ्या. आणि हे माझं आहे. हे सत्तू सॉरी, एकच. आपण बसूया मॅडम. हा सर. अहो देशपांडे मॅडम, काय सांगू तुम्हाला. काय झालं सर? अहो काय झालं काय, इंद्राजींनी तुमची ट्रान्सफरची ऑर्डर त्या कुरिअर कंपनीत पळवली आहे. आता ते कुरिअर कंपनीवाले बोंबाबोंब करतायत, पण तुम्ही मात्र. हो सर, मी काही झालं तरी जाईन पुण्याला. थँक्यू. माझं ट्रान्सफर लेटर तुमच्याकडे आहे? हो. द्या ते मला. मी जर ते लेटर तुम्हाला दिलं तर तुम्ही खरंच निघून जाल पुण्याला. इंद्राजी, अहो असं काय करताय? मला सांगा, तुम्ही माझे चांगले मित्र आहात ना? हे असा हट्ट करून माझ्या करिअरमध्ये माझी जी प्रगती होती त्यात तुम्ही प्रॉब्लेम निर्माण करणार का? नाही ना? प्लीज द्या ते लेटर. इंद्राजी, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी पुण्याला गेले तरी आपण राहू कॉन्टॅक्ट मध्ये. राहू ना? आणि ती कॉन्फरन्स असते ना बँकेची, 6 महिन्यातून किंवा वर्षातून, तेव्हा भेटूच की आपण. प्लीज द्या ना ते लेटर, प्लीज. निघायला हवं, नाही तर उशीर होईल मला.
कितीही वाटलं ना तरी तरी प्लीज मागे वळू नकोस दीपू. दीपू गडबड होईल, प्लीज वळू नकोस. इंदिरा, मॅडमने एकदा मागे वळूनही नाही पाहिलं यार सत्तू. आई, बाबा कुठे आहेत? अगं ते दीदी आणि ताई तुझी बॅग भरतायत ना, त्यांच्या जवळ आहेत. बॅग भरायची सुद्धा त्यांची एक स्पेशल पद्धत आहे, तीच सांगत असतील दोघींना. मालती, हे बघ गंमत बघ. आठवतंय का आपण कोकणात गेलो होतो तेव्हा मला हे मोरपीस सापडलं होतं आणि तू ते बॅग मध्ये जपून ठेवलं होतंस. आता दीपूची बॅग लावताना मला हे सापडलं. वस्तू जपून ठेवणं आणि टिकवून ठेवणं यात तुझा हात कोणीच धरणार नाही. छान, वा. अहो मी येतेच आहे मदतीला. दीपू ऐक ना. काय झालं? दीपू, तुझी ही बदली झाली आहे ती खरंच चांगलं काम केलंय म्हणून, शिक्षा म्हणून नाही ना? आई अगं, मला शिक्षा का होईल? आणि मी तुला सांगितलं ना हेड ऑफिस माझ्यावर खुश आहे म्हणून त्यांनी माझी बदली केली. आणि तू प्लीज सतत अशी गिल्ट मध्ये नको ना राहूस. हे बघ, आता जे झालंय ना ते झालंय आणि आपण लवकरात लवकर सांगू ते बाबांना. पण तू प्लीज अशी नको राहूस. आणि मी लवकरात लवकर ते 5 लाख रुपये इंद्राजींना परत करेन. तू नको टेन्शन घेऊस. दीपू, तू असली की आधार असतो ग. पण तू पुण्याला गेल्यावर या अपराधीपणाचं ओझं मी एकटी नाही वाहू शकणार. त्यापेक्षा मी एक काम करते. हा, हेच योग्य राहील. आलेच मी. कुठे निघालीस? दीपू, नाही सहन होत ग मला ना. यांना, घरच्यांना, सगळ्यांना सांगायचे की मी चोरले पैसे. ते जे देतील ना शिक्षा मला मान्य आहे, मी आनंदाने भोगेन दीपू. पण माझं मन आतून मला ज्या डागण्या देतंय ना ते नाही सहन होते आता. चल. सानू, काय अरे काय ठेवून दे ती ठेवून दे. काय चाललंय काय तुमचं? ओके, बाबा सांगा ना. बघितलंस ना बाबा, दीदी आणि ताई किती खुश आहेत ते. आई आता दीदीचं लग्न व्यवस्थित पार पडणार म्हणून ते इतके आनंदात आहे. तू आता सगळं सांगितलंस ना बाबांना तर ते कोलमडतील. अगं मी म्हंटल ना तुला, दीदीचं लग्न झालं ना की आपण सगळं सांगू बाबांना. नक्की ना दीपू? नक्की. चला, दीपिका मॅडमची बॅग रेडी. आणखी काही सेवा असेल तर सांगा दीपिका मॅडम. हे एक मिनिट, एक आहे. थांब 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 थांब, आले हळू. सॉरी सॉरी सॉरी. हा, हे घे. हे कार्ड ठेव. आपला काळभोर विजय सत्काराचं आमंत्रण करायला आला होता ना. हो, त्याच्याशी बोललोय मी. तो पुण्याला असतो. मला म्हणाला राहायची सोय करीन मी आणि तुम्ही काही काळजी करू नका. मी इथं असेपर्यंत दीपिकाची काही काळजी करू नका. हा, आणि हे ठेव.
बाबा हो, हे सगळं कशाला? अगं बाबांकडून खाऊचे पैसे असं समज. सध्या एवढेच देऊ शकतो. हा पगार होईल. हे ठेव 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 ठेव. हा थँक्यू बाबा. पाया पडते. अरे यशस्वी भाऊ. हा सुखी राहा. ए अगं, पाया नको पडूस. चल चल आणि आवार चेंज करून घ्या. अशीच जाणार आहेस का? नाही होते फ्रेश. अगं दीपू ही ठेव. अगं ताई ओके कशाला? दीपू ठेव ठेव म्हटलं ना. दीपू तुला आठवतंय आपण दोघी या ओढणीसाठी किती भांडायचो? हे मी पण. हो आपण तिघी. खरं सांगू, माझा जीव या ओढणीत कधीच नव्हता ग. या ओढणीसाठी तुझ्याशी होणाऱ्या भांडणात होता. त्या भांडणात पण बहिणींचं प्रेम होतं ग. दीपू शनिवार रविवार येशील ना ग? एकटी पडेन ग. आई चला चला. ए तसा आता सगळ्यांनी बघू. हसून निरोप द्या तिला. ए ताई, ते अशा प्रसंगाला काय ते तुमचं ते काढतात ना ते छायाचित्र. म्हणजे अगं सेल्फी म्हणतायत ते. ओ थांबा थांबा आलेच मी. चला चला सगळे जवळ या. चला चला चला. स्माइल. हॅशटॅग स्माइलिंग देशपांडे. जिंदगी की न टूटे लड़ी प्यार कर ले तो गप्पे यार सत्तू. तुझ्या जागी मी असतो ना तर आपलं तिच्यावर प्रेम आहे की नाही हे पडताळून पाहिल्याशिवाय ना असा असा हरून नसतो बसलो. तिने माझ्याकडे साधं वळून पण नाही बघितलं यार सत्तू. नसेल आवडत मी तिला. मला कसं कळणार? अरे वसुली करताना नोटा कुठे लपवल्या हे कळणार तू. साधं मुलीच्या मनातलं कळत नाही तुला. एका स्त्रीच्या मनात काय सुरू आहे आजवर कोणाला कळलं सत्तू? म्हणून असा देवदास होऊन बसणार आहेस. दर चल उठ. थेट नट तुझ्या बाबांना सांग माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. हात मार. जा तिच्या घरी. तिच्या बाबांशी नडू. हा तिचं आपल्यावर प्रेम नाहीये हे माहित असताना पण तसंही तिचं काय चुकलं सत्तू? का प्रेम करेल ती एका गुंडावर? आपण प्रेम नाही करायचं सत्तू. आपण फक्त वसुलीच करायची. कोण गुंड? तू आज शेवटचा बोललास. यापुढे जर बोला ना तर एक खाशील माझ्या हातची. एक गोल्ड मेडलिस्ट आहेस तू. दिवसा ढवळ्यात दिवा घेऊन शोधला ना तरी तुझ्यासारखा मुलगा सापडणार नाही तिला. किती गरिबांचा अन्नदाता आहे. आणि हे असा देवदास बनून बसायला तू तिला विचारलंस ती नाही म्हणाली. माझ्या मनातलं बोललो होतो तिला पण तिला ऐकायलाच नाही गेलं. मग यावेळी ऐकू येईल इतकं स्पष्ट बोल. तिला ओरडून सांग इंद्राचं तिच्यावर प्रेम आहे. आता संध्याकाळी शहीद चौकातून गाडी सुटणार आहे तिची पुण्याला. चल उठ. किक मार गाडीला. चल उठ. काका ती तिथे लागली ना ती आहे बस. बर. पण मी काय म्हणतो तू अजून थोडासा विचार कर. अगं फार फरक नाहीये. फक्त 100 रुपयाचा आहे. छान एसीने जा. नको बाबा राहू दे. चला चला. आता हे लोक बस पूर्ण भरल्याशिवाय काय सोडायचं नाही. दीपू तुझे पैसे घेण्याची जी इच्छा झाली ना त्याची सल
पश्चाताप अजून मनात घर करू नये ग. बाबा तुम्हीच म्हणता ना, गरज हा माणसाला मिळालेला शाप आहे. गरज असल्यामुळे माणसं त्यांच्या आयुष्यात अप्रिय गोष्टी करतात, त्यांना कराव्या लागतात त्यांची इच्छा नसताना. कसं आहे ना, आमच्या सुपरमॅन बाबांच्या मनात आलेला वाईट विचार ना, त्यांना घाबरून काही व्हायच्या आधीच पळून गेला. आणि म्हणूनच तर तुम्ही एक आदर्श व्यक्ती, आदर्श शिक्षक आणि आदर्श बाबा आहात ना. माझीच मुलगी आहेस, त्यामुळे एखादी गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं समजावू शकतो आणि ती समजल्याशिवाय गप्प बसणार नाही. ए दीपू, तू आई बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचीच बघ. त्यावेळेला मी तुला क्रीमची बिस्किट आणून देतो. आठवत? अहो आत्ता कुठे हे द्या. ₹30 कसं काय? याच्यावर 20 रुपये लिहिलेत. हा ते असू द्या, मी 30 देतो. असं कसं विकता तुम्ही? नाही नाही, मी 30 रुपयालाच विकतो. अरे या बोलण्याला काही अर्थ आहे का? हो, जास्ती शहाणपणा करू नका. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर सोडून द्या ते. हे बघा, तुम्ही माझ्यावर ओरडू नका, सांगून ठेवतो तुम्हाला. काय ओरडू नका, तुम्हाला घ्यायचं का ते सोडून द्या. अहो, तुम्हाला नाही जमत तर सोडून द्या. अरे काय सोडून द्या? काय सोड? सर काय झालं? साळगावकर, अरे हा माणूस बघ 20 रुपयाची वस्तू 30 रुपयाला विकतो म्हणजे काय? याला काय अर्थ आहे का? चलो चलो जल्दी चलो, बस चलने वाले 5 मिनट में. चलो जल्दी, अपना अपना जगह पकड़ लो, चलो जल्दी. म्हणजे ही चोरगिरी आहे की नाही? कसली चोरगिरी? मला विकायचं 30 रुपयाला, तुम्हाला घ्यायचंय का नाही तर सोडा. अरे भाऊ, अहो 20 रुपयाची किंमत तुम्ही 30 रुपये लावत असाल तर ही लूट झाली ना, चोरीच झाली. तू पण जास्ती शहाणपणा करू का? चल शाना म्हण. काय मत कुठून कुठून येतात दलिदिरी. काय बोलला रे? दरिद्री तुझ्या आता. अरे साळगावकर, किती राग हा. कसं आहे, हिंसेने प्रश्न कधीच सुटत नाहीत. लक्षात आहे की नाही? हो सर. ओ मैडम, नहीं आना है क्या? हाँ आना है. चलो जल्दी चलो, लेट हो रहा है, बहुत छूटने टाइम हो गया. काय माझ्या मुलीची बस सुटणार नसती ना, तर आता इथं या जागेवर मी आंदोलन केलं असतं. तुमची मुलगी म्हणजे जिचं लग्न ठरलंय ती? अरे ती नाही रे, माझी धाकटी मुलगी दीपू.